फलगती 4 पाहायला मिळेल. पहिल्या शेड्यूल येतोय हा दणदणीत स्ट्रोक चौकाराच्या स्वरूपामध्ये. षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाची सुरुवात. आता मात्र चॉईस बॉल नसेल. एकच चेंडू तुम्हाला दिला जाईल. रोहित यांच्या पहिल्या चेंडूला हा चौकार पाहायला मिळतोय. उगम शेलारचा संघ आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज भूषण जाधव ज्याच्या बॅटमधनं खूप चांगला चौका पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिला. पुन्हा एकदा बॉल यार लोअर फुल टॉस चांगला चेंडू होता. चांगला फटका देखील पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या मात्र आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. अजून एक धमाका चौकार. लगी तो आबादी अदा लगी तो बर्बादी. आणि आता मात्र येणारा हा डॉट बॉल. फटका चुकीचा एक्झिक्यूट केला होता. वेगवान ते सरार चेंडू. आता मात्र चांगली लाईन एक चांगलं कमबॅक केलंय. दोन लागोपाठचे चौकार खाल्ल्यानंतर येणारे हे दोन्ही डॉट बॉल्स आपण पाहतोय. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला फलंदाज भूषण जाधव. थोडासा संघर्ष जरूर करावा लागतोय. याच संघामध्ये आपण पाहिलं तर त्यांचे बंधू मयूर जाधव आपल्याला पाहायला मिळतील. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. त्यानंतर त्यांचे अजून कुंदन आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी स्ट्राईक चांगली येते आणि एक चांगला फटका एक्झिक्यूट केला डीप पॉईंटच्या डोक्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रदर्शन पाहायला मिळत आहे. बॉल होतो यार बॉलिंग ट्रॅकवर रोहित. स्ट्राईक एंडला फलंदाज भूषण. वेगवान चेंडू तेच तर्रार. चांगली लाईन पाहायला मिळेल आणि षटकाची मात्र होती समाप्ती डॉट चेंडूने. पहिले षटक संपलंय आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 12. गोलंदाज 1000 रुपयाचा पारितोषिक असेल फलंदाज भूषण यांच्याकरता. 4 चेंडूंमध्ये जर 4 षटकार आले तर 1000चा कॅश प्राइज बालम लोखंड यांच्याकडनं. गोलंदाज यार रोशन. 3 षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज असेल बालम लोखंड यांच्याकडनं. पहिलाच बॉल चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र एक धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि या 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकूण 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्याची सुरुवात. 3 आपण पाहिलं तर षटकारासाठी तब्बल 1000चा कॅश प्राइज फक्त भूषण जाधव यांच्याकरता. निर्मित बाल लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे पारितोषिक आपण पाहतोय. बॉल होतो यार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. गतीमध्ये परिवर्तन. खूप चांगली लाईन एक्झिक्यूट केली आहे आणि येणारा मात्र हा डॉट बॉल. थोडासा दबाव जरूर वाढवेल जीजी स्पोर्ट्स उंबाडे संघावर. येणारा डॉट बॉल आणि सतीश आणि भूषणची जोडी. भूषणच्या माध्यमातून 2 डॉट
3 डॉट आपण पाहिले आणि पहिला डॉट बॉल आपण पाहतोय सतीशच्या माध्यमातून. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव वेगाने कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा मानस होता, मात्र धाडस केलं नाहीये. जस्ट सिंगल स्कोर मूव्ह ऑन, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 15 याकडे होती. 15 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. जबरदस्त मॅच, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपण पाहतोय आणि 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 5 ते 10 धावा येणं गरजेचं असेल, कारण भूषण सारखा फलंदाज ऑन स्ट्राईक आहे. समोरच्या संघामध्ये उंबाडे गावची रन मशीन अशी ख्याती असणारा उगम शेलार आपण पाहतोय, त्यामुळे कमीत कमी 40 ते 45 पर्यंत पोहोचण्याचा मानस जरूर असेल. कैलास कारभारी यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतो. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर 3 चेंडू अजूनही शेष असतील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच, विनंती असेल. पुन्हा एकदा बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका, व्हाट अ शॉट, वन मोर क्रॅकिंग हिट, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. तर मात्र 1000चा कॅश प्राइज दिला जाईल. निर्मित बालम लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे प्राइज आपण पाहिलं. अजून एक चांगला फटका, व्हाट अ शॉट, चेंडू सीमारेषे बाहेर, क्रॅकिंग हिट, षटकार. जर षटकार आला तर 1000चा कॅश प्राइज असेल. बघूया, या चेंडूला जर षटकार आला तर 1000चा कॅश प्राइज असेल. निर्मित बालम लोखंडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक प्राइज आपण पाहतोय. कैलास कारभारी यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतो. वॉट अ मॅच. आणि आता मात्र भूषण ऑन स्ट्राईक, गती परिवर्तन, चांगला फटका आणि एकच धाव, जस्ट सिंगल. धावसंख्या एकरी सर्कल पुढे 2 षटकाची समाप्ती आणि जाऊन पोहोचेल ते 28 या आकड्यावर. सोपान गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातला पहिला चेंडू मुख्य व्यासपीठाच्या एंडकडनं, स्ट्राईक एंडला भूषण. भूषण ऑन स्ट्राईक, बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. षटकातला पहिला चेंडू घेऊन सोपान. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची आपण. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिलाच बॉल, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक हाईट पॉइंटला आणि एक धाव वेगाने कंप्लीट होईल. धावसंख्या 29 आपण पाहू शकतो. 29 ऑन स्कोर कार्ड. आपण पाहिलं तर बॅकअपला खेळाडू नसताना देखील हा थ्रो पाहायला मिळाला. धावसंख्या 29. भूषणच्या बॅटमधून खूप चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. गेल्या षटकामध्ये तब्बल 2 षटकार आणि तब्बल 3 चौकार त्याच्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केला, एकदा वेगाने कंप्लीट आणि फक्त एकाच धावेला समाधान असेल, कारण भूषणकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवर. 30
ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. सोनू भोईर आमचे ऑफिशियल स्कोरर, त्यांच्या सुंदर हस्ताक्षराने हे धावफलक सजेल. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक अजूनही. यावेळेस मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. गॅप खूप मोठी आहे. एकदा वेगाने कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 32. अकरा चेंडूंच्या माध्यमातून 28 धावांवरती खेळतोय फलंदाज भूषण. पुन्हा एकदा बॉलिंग तयार. बॉलिंग ट्रॅकवर वेगवान चेंडू आणि आता मात्र तोफा होता. तोफा केलाय कबूल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यावेळेस मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न. भूषण वेगाने निघालाय आणि घाई केली आणि फलंदाज बाद. आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज भूषण बॅक टू द डगआउट. एक बंधू मैदानाच्या बाहेर आणि दुसरे बंधू मैदानाच्या आतमध्ये. मयूर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 40. लास्ट 2 बॉल्स टू गो. लास्ट 2 बॉल्स टू गो. स्ट्राइक एंडला फलंदाज मयूर जाधव. बिग हिटर फॉर टीम जीजी स्पोर्ट्स. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राइक एंडला फलंदाज मयूर. यावेळेस वेगवान ते सरार चेंडू. चांगला फटका एक्झिक्यूट करायचा होता, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. जस्ट सिंगल स्कोर मूव्स ऑन 41. चेतन जाधव यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावर आपलं सरचे स्वागत. धावसंख्या 41. 41 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 41 धाव धावफलकावरती. सोपान ऑन स्ट्राइक. शेवटचा चेंडू शिल्लक. जस्ट 1 बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका व्यासपीठाच्या अगदी समोर. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय रोहित येईल चेंडूवरती आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज बाद. मयूर बॅक टू द डगआउट. जत मॅच दिशेने नवीन फलंदाज डीजे
सगळ्याकडनं वेगवान चेंडू, चांगला फटका एक्झिक्यूट केला, एकदा वेगाने कंप्लीट, दुसरा धावायचा प्रयत्न होईल का? रोहित आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, जस्ट सिंगल. स्कोर मूव्स ऑन 43. आपण पाहतोय 43 धावा धावफल करती. 43 ऑन स्कोर कार्ड. 5 चेंडूचा खेळ शिल्लक अजूनही. पुन्हा एकदा बॉल होतो यार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा बॉल डीबी ग्रुप एनकडनं. गतीमध्ये परिवर्तन आणि यावेळेस मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. येणारा डॉट बॉल. उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही चेंडू शिल्लक 4. मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी, तर कमीत कमी 50 पर्यंत पोहोचण्याचा मानस जरूर असेल. पुन्हा एकदा बॉल होतो यार, वेगवान तेस्तर्रार चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. गती थोडीशी जास्त होती आणि दिशा देखील भरकटली आहे. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 44. 44 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. चांगली बॅटिंग आपण पाहिली भूषण आणि तदनंतर सतीश. मात्र शेवटच्या वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू जातोय वन बाउन्स वर द लाईन. चौकार. धावसंख्या 48. 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. बॉल होतो यार, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. षटकातला पुढचा बॉल. गोलंदाज यार बॉलिंग ट्रॅकवर. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. चांगली लाईन एक्झिक्यूट केली आहे आणि येणारा हा डॉट बॉल. बघा खेळाडू कक्षात आवाज देऊ नका, विनंती असेल. षटक आपण पाहिले तर 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॉल होतो यार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन, खूप चांगली लाईन एक्झिक्यूट केली आहे आणि आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला धोक्याची घंटा. फलंदाज बाद. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका एक्झिक्यूट केला. एकच धाव, चांगली गोलंदाजी पाहिली शेवटच्या षटकामध्ये. एका धावेच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकूण धावा लागतात धावफल करते ते 48. 49 धावा लागतात धावफल करते. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर अर्धशतकीय धावसंख्या, अर्थातच 50 धावांची गरज 24 चेंडूंच्या माध्यमातून सामना जिंकण्यासाठी. ही मॅच असेल बर्फानी बाबा आणि जय भोले संघाची संघनायक. 5 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्ही यायचं टॉस साठी.
चला टॉस साठी यायचंय. बर्फानी बाबा आणि जय भोले. बिग फाईट यानंतर पाहायला मिळालं. उगम आणि उगमच्या सोबत आपण पाहिलं उमेश ढागरे. या आपण टॉस आपल्या शुभ हस्त केलं जाईल. जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना सुरू होतोय. पहिलं षटक गोलंदाज राजेश पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं कैलास कारभार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. राजेश स्ट्राईक एंडला फलंदाज उगम. उगमच्या बॅट बंद चांगला धावा येणं गरजेचं असेल संघासाठी. जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. 24 चेंडू आणि 50 धावा. जय बोले टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र चांगली लाईन पाहायला मिळते. येणारा डॉट बॉल आपण पाहतोय. गोलंदाज राजेश गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉल. जयदुर्गा उंबाडे वर्सेस जीजी स्पोर्ट्स उंबाडे. बिग फाईट आता मात्र रंगताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगान चेंडू. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय उगम शेराच्या बॅट बंद. ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. वरती आपण पाहिली तर धावा झाले ते कोण 4 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. बॉल तयार. चला जय भोलेचे कॅप्टन यायचंय. बॉल तयार. गतीमध्ये परिवर्तन. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. वन मोर क्रॅकिंग शॉट. मयूर पळतील मात्र चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. लागोपाठ आपण 3 चौकार पाहिले. पुन्हा एकदा बॉल तयार. गती परिवर्तन. यावेळेस मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 13. आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती एकूण 13 या आकड्यावरती.
दुसरं षटक गोलंदाज सतीश गोलंदाजी मार्कवर. सतीश गोलंदाजी मार्कवर. सतीश आपण पाहू शकतो राजेश आणि सतीश हे दोन गोलंदाज आतापर्यंत वापरलेत. पुन्हा एकदा बॉल होतो यार बॉलिंग ट्रॅकवर. सज्ज होतोय षटकातला पहिला चेंडू. स्ट्राईक एंडला फलंदाज उगम. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच विनंती असेल. गोलंदाज सज्ज होतोय षटकातला. आपण पाहिलं तर पहिला चेंडू. सतीश गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला फलंदाज उगम. उगमला बाद करणं लवकरात लवकर गरजेचं असेल, कारण उगमच्या बॅटमधून आपण पाहिले तर 3 चौकार पाहायला मिळतात. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पुल केलाय. फटका फसण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक आहेत आणि नो मॅच लँडला चेंडू दान होईल. तत्पूर्वी दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा वेगाने कंप्लीट होतील. 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. 50 रन स्कोर कार्ड आपण पाहतोय. षटकाचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक अजूनही. स्ट्राईक एंडला फलंदाज उगम आपण पाहू शकतो. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॉलर या सतीश. गती परिवर्तन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. मोठा धक्का बसतोय. फलंदाज उगम बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावफलकावरती स्थिरवलेली असेल ती 15 या आकड्यावरती. 15 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. रोहित शेलार ऑन स्ट्राईक. उगम मैदानाच्या बाहेर. एक मोठा धक्का संघाला जरूर बसलाय. त्या धक्क्यात सावराव जरूर लागेल. आपण पाहिले तर सतीश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. वेगवान चेंडू. चांगला फटका एक्झिक्यूट केला. एकदा वेगाने कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत राजेश. चांगलं क्षेत्ररक्षण आणि थोडस फंबलिंग घडेल, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. जस्ट सिंगल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचील ते कोण धाव लागतायत 16. 16 ऑन स्कोर कार्ड. मोठे फटके येणं गरजेचं असेल. आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडूंचे खेळ शिल्लक आहेत. सतीश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर. जबरदस्त गोलंदाजी. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. चुकीला माफी नाहीये. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती स्थिरवलेली पाहायला मिळते. 16 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक अजूनही. पहिल्या चेंडूला डबल. दुसऱ्या चेंडूला विकेट. तिसरा चेंडू विकेट सिंगल. चौथा चेंडू विकेट. सुंदर व्हेरिएशन या षटकामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. सतीश. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. खूप चांगले लाईन एक्झिक्यूट केली होती, मात्र दिशा भरकटली आहे. पंचांचा वाईटचा कॉल येतोय आणि धावसंख्या एकने सर्कल पुढे एकूण 17 धावफलकावरती. 17 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. सोपान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय.
गती परिवर्तन, चांगला फटका, वॉट अ शॉट, चेंडू सीमारेषे बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. चला जुने चेंडू सुपूर्द करा लगेच. गोलंदाज तयार, धावसंख्या दाखल करते 21. पुन्हा एकदा बॉल होतो यार, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातला पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर पुल केलाय, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पाहायला मिळते. धाव फलकावरती 2 धावा ऍड केल्या जात आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 याकडे होती. 23 ऑन स्कोर कार्ड. एक जबरदस्त मॅच आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या 23 जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहिलं तर 27 धावांची गरज 12 चेंडूंच्या माध्यमातून. आपण पाहू शकतो अजूनही 27 धावांची गरज. 12 चेंडू 27. गोलंदाज सोमनाथ उर्फ MS धोनी आपण त्यांना पाहू शकतो. यावर्षी आपण पाहिलं तर एक वेगळी हेअरस्टाईल. पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत राजेश आणि आता मात्र एक सोपा झेल सुटतोय. 2 धावा कंप्लीट आणि आता मात्र 2 धावा धावफलकावरती ऍड केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते एकूण धावा लागतात त्या 25. 25. तर आपण पाहिली तर दुहेरी धावफलकावरती ऍड केली. 25 धावांची अजूनही गरज 11 चेंडूंमध्ये. रोहितचा झेल सुटलाय आणि रोहितचा झेल किती महागात पडेल GG स्पोर्ट्स सुंबाडे संघाला. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्यात. थोडंसं फंबलिंग घडतंय आणि त्याचा फायदा या 2 धावांच्या नंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 27. 27 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विक्रम शेठ जाधव यांच्याकडनं. बॉल तयार,
गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका, वॉट अ शॉट, लांबी उंचीचा संगम, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. घडली होती पहिल्या चेंडूवरती, त्याचं मात्र खूप चांगलं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. आणि अजूनही ते प्राइज असेल 200 रुपयाचा कॅश प्रत्येक षटकारासाठी. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. 9 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची अजूनही गरज. वॉट अ मॅच. बॉल तयार. यावेळेस मात्र वेगवान ते सरळ चेंडू, फंबलिंग घडतंय, एकदा वेगाने कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेला देखील संधी असेल आणि 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण धावा लागतात त्या 36 धावा धावफलकावरती. लागोपाठ 3 षटकारासाठी 1000. वेगवान चेंडू, चांगला फटका, हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय आणि जेल टिपला जाईल भूषणच्या माध्यमातून. बॅट्समन बॅक टू द डगआउट. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. निर्मित बालम लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अजून एक आकर्षक पारितोषिक. कुंदन जाधव यांचा एका झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. धावसंख्या अजूनही 8 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची कंपल्सरी गरज आहे. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. जर एखादा गडी बाद केला तर मात्र जीजी स्पोर्ट्स उंबाडे संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगला कमबॅक करेल. जर मात्र मोठा फटका आला तर मात्र या सामन्याची दारं खुली होतील जयदुर्गा उंबाडे संघासाठी. बॉल तयार. यावेळेस फ्लाइट अँड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता, फायदा घेता येत नाहीये, जस्ट सिंगल. 13 धावांची अजूनही गरज. 7 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची अजूनही गरज. एक जबरदस्त मॅच. बघा खेळाडू कक्षात आवाज देऊ नका विनंती असेल. अजून पाहिलं तर पण 13 धावांची गरज आहे. हा चेंडू अत्यंत महत्वाचा असेल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातला पुढचा बॉल. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि आता मात्र फायदा घेता येतोय. चेंडू जातोय वेगाने सीमारेषेजवळ, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बालम लोखंडे यांचं पाहिलं तर आपण ATM ओपन झालंय. जर गोलंदाजी करत असताना मयूर जाधव यांनी विकेट हॅट्रिक संपादित केली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि विक्रम शेठ जाधव यांच्याकडनं जीजी स्पोर्ट्स उंबाडे संघाने जर सामना आपल्या बाजूने खेचला, जर विजय या सामन्यामध्ये प्राप्त केला तर त्यांना देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगेल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सोपान आणि गोलंदाजी मार्कवर DB ग्रुप एंडकडनं
मयूर जाधव. 10 धावांची अजूनही गरज. जबरदस्त मॅच. 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. धावसंख्या 41. चेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. यावेळेस मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला. एकच धाव. नशिबाची साथ मिळाली आहे आणि या एका धावेनंतर 8 धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या 42. 5 बॉल 8 धावा. हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज सज्ज बालम लोखंडे यांच्याकडे प्राइज. वेगवान चेंडू इंटू द ब्लॉक होल. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. गॅप खूप मोठी. चेंडू वेगाने सीमारेषे बाहेर. चौकार. to win this match. जबरदस्त बॅटल रंगताना पाहायला मिळेल. 4 धावांची अजूनही गरज. तब्बल 4 चेंडू शिल्लक. इथून मात्र कमबॅकची संधी असेल. गतीमध्ये परिवर्तन. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची कंपल्सरी गरज. एखादा डॉट बॉल किंवा एखादा विकेट काहीतरी करू शकतो गावदेवी जीजी स्पोर्ट्स उंबाडे संघासाठी. गोलंदाज मयूर जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. हलक्या हाताने खेळला. एकच धाव. दुसऱ्या धावेला प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न. फलंदाज सोपान बॅक टू द डगआउट. येणारे आता मात्र चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची कंपल्सरी गरज. मुकेश मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 2 धावांची कंपल्सरी गरज. सोपानने मात्र थोडीशी घाई जरूर केली. 2 धावा होऊ शकल्या असत्या पण थोडेसे प्रयत्न कमी पडलेत. मात्र ती जाव्यात मॅचच्या दिशेने 2 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय मयूर. सामन्यामध्ये कमबॅक होईल का? वेगवान चेंडू. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. झेल सुटतोय आणि आता मात्र वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू आणि आता मात्र विनिंग स्ट्रोक जयदुर्गा उंबाडे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. ज्यांनी मात्र खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी साकारला तो फलंदाज की गोलंदाज